इयत्ता 6वी विषय व्यावसायिक शिक्षण प्रकरण 1 शालेय परसबाग संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. 1. परसबाग म्हणजे काय? उत्तर: घराच्या, शाळेच्या किंवा इमारतीच्या आसपास उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत स्वतःच्या वापरासाठी ताजी फळे, भाज्या व फुले पिकवण्याच्या बागेला परसबाग म्हणतात. 2. परसबागेचे 2 महत्त्वाचे फायदे लिहा. उत्तर: 1. विषमुक्त, ताजा आणि पौष्टिक भाजीपाला रोजच्या आहारासाठी उपलब्ध होतो. 2. भाजीपाल्यावरील घरगुती खर्च कमी होऊन पैशाची बचत होते. 3. परसबागेत घेता येणारी 4 पिके लिहा. उत्तर: पालक, मेथी, टोमॅटो आणि भेंडी. 4. परसबागेसाठी लागणारी साधने व अवजारे यांच्या उपयोगाबाबत माहिती लिहा. उत्तर: माती खणण्यासाठी कुदळ, फावडे, तण काढण्यासाठी खुरपी, फांद्या कापण्यासाठी सिकेटर आणि रोपांना पाणी देण्यासाठी झारी या साधनांचा उपयोग होतो. 5. फळातील एखादी बी मातीत लगेचच रुजेल का? उत्तर: नाही. सर्वच फळांतील बिया लगेच रुजत नाहीत. बिया रुजण्यासाठी योग्य ओलावा, तापमान, हवा आणि बियांची परिपक्वता आवश्यक असते. 6. वाफ्यांचे प्रकार लिहा. उत्तर: सपाट वाफा, गादी वाफा आणि चौरस आयताकृती वाफा. 7. सेंद्रिय खतांची उदाहरणे द्या. उत्तर: शेणखत, गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट आणि कंपोस्ट खत. 8. ठिबक व तुषार सिंचन पद्धत कुठे वापरली जाते? उत्तर: पाण्याची कमतरता असलेल्या भागात, कमी पाण्यात जास्त पिके घेण्यासाठी आणि ओळीने किंवा ठराविक अंतरावर लावलेल्या वनस्पतींसाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धत वापरली जाते. 9. टोमॅटो पिकावर फळे पोखरणारी अळी दिसल्यास त्यांचे नियंत्रण कसे कराल? उत्तर: अळीग्रस्त फळे व पाने काढून नष्ट करावीत आणि पिकांवर नीम अर्क, निंबोळी अर्क किंवा सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी करावी. प्रश्न 2. योग्य पर्याय निवडा. 1. परसबागेत मुख्यतः कोणते पीक घेता येईल? अ. ऊस, ब. भाजीपाला, क. कापूस, ड. ज्वारी. उत्तर: ब. भाजीपाला. 2. ठिबक सिंचन ही कोणती पद्धत आहे? अ. पारंपरिक, ब. सुधारित, क. नैसर्गिक, ड. रासायनिक. उत्तर: ब. सुधारित. 3. शेणखत हे कोणत्या प्रकारचे खत आहे? अ. रासायनिक, ब. जैविक, क. सेंद्रिय, ड. कृत्रिम. उत्तर: क. सेंद्रिय. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. परसबागेची व्याख्या, महत्त्व व फायदे सविस्तर लिहा. आन्सर. व्याख्या: घराच्या किंवा शाळेच्या परिसरात उपलब्ध मोकळ्या जागेत भाजीपाला, फळे, फुले व औषधी वनस्पतींची केलेली लागवड म्हणजे परसबाग होय. महत्त्व: परसबागेमुळे मोकळ्या जागेचा योग्य वापर होतो आणि घरातील ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करून पर्यावरणाचे रक्षण होते. फायदे: 1. रोजच्या जेवणासाठी रसायनमुक्त, ताजा व पौष्टिक भाजीपाला मिळतो. 2. बाजारहाटावरील पैशांची बचत होते. 3. शारीरिक व्यायाम होतो व मानसिक आनंद मिळतो. 2. परसबागेतील आंतरमशागत कशी कराल? उत्तर: आंतरमशागतीसाठी खालील कृती केल्या जातात. 1. तण काढणे. पिकांच्या सुदृढ वाढीसाठी नको असलेले तण खुरप्याच्या सहाय्याने नियमित काढून टाकणे. 2. माती भुसभुशीत करणे. रोपांच्या मुळांना हवा मिळण्यासाठी मुळांजवळील माती हळूवार उकरणे. 3. मातीची भर देणे. वाऱ्यामुळे किंवा पाण्यामुळे रोपे पडू नयेत म्हणून त्यांच्या बुंध्याशी मातीची भर देणे. 4. विरळणी करणे. एकाच जागी जास्त रोपे उगवली असल्यास कमकुवत रोपे काढून योग्य अंतर ठेवणे.
3. आपल्या घरासाठी साध्या परसबागेचा आराखडा तयार करा. उत्तर. आराखडा तयार करताना खालील मुद्द्यांनुसार आखणी करावी. 1. दिशा व सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश चांगला येईल अशा पूर्व पश्चिम जागेची निवड. 2. कुंपण. जनावरांपासून संरक्षणासाठी बांबू किंवा तारेचे कुंपण. 3. भाग वाफे. कडेने कुंपणाजवळ कारली, पडवळ यांसारख्या वेली. मध्यभागी वाफे, टोमॅटो, वांगी, मिरची आणि भेंडी. छोट्या चौकोनात पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या. 4. पाण्याची सोय. मध्यभागी पाण्याची टाकी व जोडलेली सिंचन यंत्रणा. हे बघा, हा एकंदरीत अशा प्रकारे आराखडा येणार. चार. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामानुसार पिकांचे वेळापत्रक तयार करा. उत्तर. खरीप हंगाम पावसाळा जून ते ऑक्टोबर. भेंडी, कारली, दुधी भोपळा, गवार, मिरची. रब्बी हंगाम हिवाळा ऑक्टोबर ते मार्च. पालक, मेथी, गाजर, मुळा, वांगी, टोमॅटो, वाटाणा. उन्हाळी हंगाम मार्च ते जून. काकडी, टरबूज, गवार, वेलीवर्गीय भाज्या आणि चवळी. प्रश्न 4. सांगा माझा उपयोग काय? अ गट, ब गट. योग्य उत्तर. 1. खुरपी. डायरेक्ट मी उत्तरं दिली आहेत. 3. तण काढणे. 2. कुदळ, माती खणण्यासाठी. 3. सिकेटर, फांदी कापण्यासाठी. 4. झाडी, रोपांना पाणी देणे. प्रश्न 5. तुम्ही तयार केलेल्या परसबागेत कोणकोणत्या पालेभाज्यांची व फळभाज्यांची लागवड कराल याची यादी करा. पालेभाज्या पालक, मेथी, कोथिंबीर आणि शेपू. फळभाज्या टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, गवार आणि काकडी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.